खदाड्स किचनमध्ये आपले स्वागत आहे। असेच नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा। सुरुवातीला 1 ग्लास पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। 1 चम्मच साखर, यामध्ये नंतर आपण अर्धा चम्मच ईस्ट पावडर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि असेच आपल्याला हे आता 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण इथे बघू शकता ईस्ट अतिशय व्यवस्थित प्रमाण झालेला आहे। आपण इथे आता 2 वाटी मैदा घेणार आहोत। वरतून थोडे मीठ चवीनुसार। यानंतर आपण ईस्टचे तयार केलेले पाणी व्यवस्थित याच्यावर टाकून आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत। यानंतर थोडेसे तेल टाकून आपल्याला आपला डो पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे। त्यानंतर एका बाउलला थोडे तेल लावून आपल्याला त्याच्यामध्ये तो डो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि जोपर्यंत तो दुप्पट आकाराचा होत नाही तोपर्यंत आपल्याला तो तसाच त्याच्यामध्ये राहू द्यायचा आहे। इथे पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला हा डो डबल साईजचा झालेला आहे। साधारण 2 तासामध्ये हा डबल झालेला आहे। आपण इथे चेक करतोय, आपण जो डो ठेवला होता तो व्यवस्थित फुगलाय का नाही तो व्यवस्थित दाबून बघतो। प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपला डो पुन्हा एकदा चांगला मळून घ्यायचा आहे। आपला डो इथे परिपूर्ण तयार आहे। आता आपण आपल्या डोला व्यवस्थित आकारात पाहिजे त्या शेपमध्ये आपण कापून घेणार आहोत। व्यवस्थित शेप आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे। आता आपण आपल्या या पॉटला व्यवस्थित सर्व चारी बाजूने तेल लावून घेणार आहोत। आपण आता व्यवस्थित या भांड्यामध्ये बटर पेपर लावून घेणार आहोत। आम्ही बघा इथे सुरुवातीलाच याचा आकार तयार करून ठेवलेला होता, आपण सुद्धा असा आकार तयार करून ठेवावा। आपण व्यवस्थित आपले हे तयार केलेले डो छोट्या छोट्या आकारात तयार करून पॉटमध्ये लावून घेतलेले आहेत। असेच आपल्याला आता हे 1 तास असेच झाकून ठेवायचे आहे आणि नंतर कढईला लावायचे आहे। त्या बाजूला आपण आता इकडे कढई हीट करून घेत आहोत। आपण इकडे पाहू शकता आपले डो डबल आकाराचे या भांड्यामध्ये झालेले आहे। त्याला वरून आपण आता हलकेसे दूध लावून घेणार आहोत। आता आपण हीट झालेल्या आपल्या कढईमध्ये आपले हे भांडे ठेवून घेणार आहोत। व्यवस्थित ठेवल्यानंतर तब्बल 20 मिनिट आपल्याला हे कमी आचेच्या गॅसवर ठेवायचं आहे। तब्बल 25 मिनिटानंतर आपण इथे काढून बघणार आहोत। बघा, वाह क्या बात आहे, वाह वाह, नंबर 1 आपले पाव इथे तयार आहेत। आपले घरगुती पाव तयार आहेत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे भट्टीसारखे ब्राऊन का दिसत नाहीत, कारण भट्टीचा प्रकार वेगळा असतो आणि घरगुती पाव वेगळे असतात, पण टेस्टला हे एकदम सेम असतात। आपण इथे पाहू शकता आपल्या पावचं स्ट्रक्चर सेम भट्टीतल्या स्ट्रक्चरसारखं झालेलं आहे आणि अतिशय स्पंजी आपले हे पाव झालेले आहेत। तर आपण सुद्धा घरी नक्की ट्राय करा।